Welcome to poster presentation of 2020-21 organized by Yashwantrao Chauhan Arts and Science College, Mangrulpir. Okay, so organized by Department of Chemistry. So our poster presentation topic name is रामदेसिवीर इफेक्टिव्ह अगेन्स्ट कोविड-19 पेशंट. तर रामदेसिवीर काय आहे? रामदेसिवीर एक टाईपचं ड्रग्स आहे. सर हे ड्रग्स कसं इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट कोणा अगेन्स्ट कोविड-19 पेशंट. कोविड-19 म्हणजे ज्या लोकांना कोरोना झालेला आहे या डिसीजमध्ये रामदेसिवीर कसं इफेक्टिव्ह आहे हे आम्ही आज या पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या पोस्टर प्रेझेंटेशनच्या पार्टला. तर सर्वात पहिल्यांदा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे इंट्रोडक्शन. म्हणजे या टॉपिक आमचं नेम आहे त्याचं नाव आहे रामदेसिवीर इफेक्टिव्ह अगेन्स्ट कोविड-19 पेशंट. याचं इंट्रोडक्शन काय आहे ते आपण पहिल्यांदा बघून घेऊया. ओके, तर कोविड फॉर्म कंटेन रामदेसिवीर. रामदेसिवीर इज ॲन न्यूक्लियोटाइड ॲनालॉग विथ द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीव्हायरल ॲक्टिव्हिटी. तर रामदेसिवीर काय आहे तर न्यूक्लियोटाइड आहे. ओके, न्यूक्लियोटाइड जो फॉस्फेट ग्रुप नंतर कार्बन पेंटेस शुगर याने बनलेला असतो. ओके, न्यूक्लियोटाइड ॲनालॉग विथ द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी व्हायरल ॲक्टिव्हिटी अप्रूव्ह बाय कोणी सांगितलेलं अप्रूव्ह केलेला आहे FDA. FDA म्हणजे काय असतं? FDA म्हणजे फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन यांनी हे अप्रूव्ह केलेलं आहे की हे ड्रग्ज आहे आणि हे इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट कोविड-19 पेशंट. नेक्स्ट आहे DCGI अप्रूव्ह फॉर द इमर्जन्सी यूज ऑफ द ट्रीटमेंट ऑफ हॉस्पिटलाइज्ड कोविड-19. म्हणजे जो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे कोविड-19 कोरोना झाल्यामुळे ज्याला हॉस्पिटलाइज केलेलं आहे अशामध्ये आपण इमर्जन्सीसाठी या ड्रग्सचा यूज करू शकतो असं सांगितलेलं आहे DCGIने. DCGI म्हणजेच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. तर हे आहे या आमच्या पोस्टरचं इंट्रोडक्शन. ठीक आहे, तर हे झालं आपलं इंट्रोडक्शन. याला पहिल्यांदा मी इरेज करतोय. त्यानंतर नेक्स्ट जो आपला पार्ट आहे तो आहे मेथड्स. तर हे जे मेथड्स बघा, वी कंडक्ट अ डबल ब्लाइंड रँडमाइज्ड प्लॅसेबो कंट्रोल्ड ट्रायल ऑफ इंट्राव्हेनस रामदेसिवीर इन अडल्ट्स. अडल्ट्समध्ये काय करतो आपण? इंट्राव्हेनस म्हणजे व्हेन्स ज्या असतात, व्हेन्स ज्या ब्लड्स कॅरी करतात त्याच्या आतमध्ये म्हणजे इंट्राव्हेनसच्या ब्लडच्या आतमध्ये आपण या रामदेसिवीरला टाकत असतो पेशंटच्या हू वेअर हॉस्पिटलाइज्ड विथ द कोविड-19. म्हणजे जो पेशंट कोविड-19मुळे हॉस्पिटलाइज म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्याला ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या व्हेन्समध्ये हे जे ड्रग्स आहे ते इंजेक्ट करत असतो. हॅड इव्हिडन्स ज्याच्यामध्ये इव्हिडन्स आहे, पुरावा आहे कशाचा? ऑफ लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ज्याच्यामध्ये लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे अशा पेशंट्समध्ये आपण हे इंट्राव्हेनस रामदेसिवीर अडल्ट्समध्ये टाकत असतो. ओके, नंतर पेशंट वेअर रँडमली असाइन टू रिसीव एदर रामदेसिवीर. तर हे आपण कसे घेऊ शकतो? याला 200 mg लोडिंग डोज ऑन फर्स्ट डे. पहिल्या दिवशी डे फर्स्टला आपल्याला हे 200 mg घ्यावं लागेल पहिल्या दिवशी. ओके, कोविड-19 पेशंटला. अँड फॉलो बाय 100 mg डेली फॉर 9 days. पहिल्या दिवशी आपल्याला 200 mg घ्यायचं आहे. नंतरच्या 9 दिवसासाठी आपल्याला 100 mg जे आहे ते हे रामदेसिवीर घ्यायचं आहे. म्हणजे ही याची मेथड झाली की याला आपल्याला कशा प्रकारे याचे डोसेस घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्डवाला डोसेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन. तर याच्यामध्ये बघूया द ऑप्टिमल डोजिंग अँड ड्युरेशन ऑफ द ट्रीटमेंट इज अननोन. ऑप्टिमम डोजिंग म्हणजेच काय तर नॉर्मल जे डोज आहे त्याचे आणि याचं जे ड्युरेशन आहे ट्रीटमेंटचं म्हणजे ट्रीटमेंट किती दिवसापर्यंत चालेल हे जे आहे ते अननोन आहे. म्हणजे माहीत नाही, कारण हे वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळे बघण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे रामदेसिवीर शूड बी ॲडमिनिस्ट्रेड ही द्यावी लागते. कशा थ्रू? इंट्राव्हेनस इन्फ्युजन म्हणजे व्हेन्सच्या आतमध्ये. इंट्राव्हेनस इन्फ्युजन म्हणजे त्याला म्हणतो आपण IV. याच्यामध्ये आपण याला देत असतो ओनली. त्याच्यामध्येच डू नॉट ॲडमिनिस्ट्रेड ॲज अ इंट्रामस्क्युलार इंजेक्शन. इंट्रामस्क्युलार इंजेक्शन म्हणजे IM. तर इंट्रामस्क्युलर म्हणजे मसल्सच्या आतमध्ये आपण याला नसतो देत, आपण याला कशामध्ये देत असतो तर इंट्राव्हेनस म्हणजे व्हेन्सच्या आतमध्ये देत असतो ओनली फक्त. ठीक आहे. नंतर यूज ऑफ दिस वेट बेस्ड डोजिंग रिजिमेन इज एक्सपेक्टेड टू मेंटेन रामदेसिवीर एक्सपोजर दॅट इज द कम्पेरेबल टू दॅट ऑब्झर्व इन द अडल्ट्समध्ये याचं एक्सपोजर मेंटेन ठेवण्यासाठी आपण याला जे आहे ते इंट्राव्हेनस म्हणजे व्हेन्सच्या आतमध्ये देत असतो. अँड व्हाईल लिमिटिंग द एक्सपोजर ऑफ न्यूक्लियोटाइड ॲनालॉग तो असतो GES 44 15 24 इन व्हेरी यंग चिल्ड्रनमध्ये हे ॲनालॉग असतं, ते न्यूक्लियोटाइड ॲनालॉगचं एक्सपोजर असतं. ठीक आहे. तर हे आहे डोजिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन. Those who receive remdesivir had a median recovery time of 10 days.
ज्यानं रॅमडेसिवीर मेडिसिन घेतलेली आहे त्याचा रिकव्हरी टाईम जो आहे तो 10 दिवसाचा आहे. द कॅप्लॅन मियर इस्टिमेट ऑफ मोर्टॅलिटी वेअर 6.7% विथ रॅमडेसिवीर by day 1st and 11.4% with remdesivir by day 29. कॅप्लॅन मियरच्या इस्टिमेटनुसार मोर्टॅलिटी वेअर 6.7% विथ रॅमडेसिवीर डे 1st आणि 11.4% विथ डे 29. सिरियस ॲडव्हर्स इव्हेंट्स वेअर रिपोर्टेड 131 ऑफ 532 पेशंट्स. सिरियस पेशंट जे आलेले आहेत रिपोर्ट आलेले आहेत ते फक्त 532 पैकी 131 पेशंट्स आहेत. त्यानंतर आपण बघूया डिस्कशनमध्ये दी डबल ब्लाइंड रँडमाइज प्लॅसेबो कंट्रोल ट्रायल आयडेंटिफाय अँड अँटीव्हायरल थेरपी ॲज बेनिफिशियल इन ट्रीटमेंट ऑफ कोविड-19. हे रॅमडेसिवीर जे आहे ते अँटीव्हायरल थेरपी आहे अँड इट इज अ beneficial in the treatment of COVID-19. A 10-day course of remdesivir was superior as placebo. प्लेसेबोच्या कम्पेअरला रॅमडेसिवीर जे आहे ते सुपेरियर आहे. फक्त 10 दिवसाचा कोर्स आहे इन ट्रीटमेंट ऑफ हॉस्पिटलाइज पेशंट विथ कोविड-19. ॲडिशनल सेकंडरी एंड पॉईंट सपोर्टिंग दिस फाइंडिंग इन्क्लूड रॅमडेसिवीर ट्रीटमेंट रिझल्टिंग इन अ शॉर्टर टाईम टू इम्प्रूव्हमेंट्स ऑफ वन. हे जे आहे ते फक्त रिझल्ट जो आहे तो शॉर्ट टाईम घेतो इम्प्रूव्हमेंटसाठी आणि शॉर्टर टाईम टू डिस्चार्ज, आणि डिस्चार्जसाठी पण त्याला शॉर्ट टाईम लागतो. त्याच्यानंतर आपण लास्टचा पॉईंट पाहूया तो आहे कन्क्ल्युजनमध्ये काय आहे, रॅमडेसिवीर हॅज शो मिक्स रिझल्ट. रॅमडेसिवीर जे आहे ते मिक्स रिझल्ट शो करते इन पेशंट कोविड-19 विथ ॲक्सेप्टेबल साईड इफेक्ट. जे असे साईड इफेक्ट आहेत जे आपण ॲक्सेप्ट करू शकतो, ज्यामुळे आपल्याला काही पण म्हणजे असं हानिकारक नाही, असे साईड इफेक्ट आपण ॲक्सेप्ट करतो. असेच फक्त साईड इफेक्ट त्याच्यामध्ये दाखवते. अँड दिस पोस्टर प्रेझेंट गायडेड बाय प्रिन्सिपल कान्हेरकर सर, डॉक्टर चौधरी सर, डॉक्टर जाधव सर अँड डॉक्टर मते सर. थँक्यू सो मच सर.